जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका। जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच। समाधानकारक मानधन देण्यात येईल। त्वरित संपर्क साधा 7020046690। मध्य प्रदेशातील भोपाळ येथे एका मुस्लिम युवकाला लॉजमधून बाहेर काढून अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर फिरवत मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले आहे। या प्रकरणी संबंधित युवक आणि युवतीवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी सर्वसामान्यांची भूमिका असली तरी काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतल्यानं नव्या वादाला तोंड फुटले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरिफ खान नावाचा मुस्लिम युवक आणि एक हिंदू युवती लॉजमध्ये आढळल्यानंतर काही जणांनी तेथे धाड टाकली। त्यानंतर युवकाला बाहेर ओढून आणत रस्त्यावर त्याची धिंड काढण्यात आली। या प्रसंगी त्याला मारहाण करण्यात आली तसेच धार्मिक भावना दुखावतील अशी घोषणाबाजी आणि अपशब्द वापरल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येतं। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात संबंधित युवक आरिफ खान याने केलेल्या कथित कृत्याचे समर्थन मुस्लिम समाजाकडूनही करण्यात आलेले नाही। चूक कोणाचीही असो, कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका अनेकांनी स्पष्टपणे मांडली आहे। मात्र कायद्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार कोणत्याही संघटनेला नसून सार्वजनिक ठिकाणी एखाद्याची धिंड काढणे, मारहाण करणे आणि धार्मिक द्वेष वाढवणारी भाषा वापरणे हे गंभीर स्वरूपाचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। या घटनेनंतर मुस्लिम समाजात तीव्र नाराजी पसरली असून भोपाळमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले। परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत काही जणांना ताब्यात घेतले। संबंधित प्रकरणात दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। कायद्याच्या दृष्टीने पाहिले तर भारताच्या संविधानानुसार आंतरधर्मीय विवाहाला मान्यता आहे। स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 अंतर्गत कोणत्याही धर्मातील 2 सज्ञान व्यक्तींना विवाह करण्याचा अधिकार आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयात 2 सज्ञान व्यक्तींना परस्पर संमतीने एकत्र राहण्याचा म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशिपचा अधिकार मान्य केला आहे। मात्र फसवणूक, जबरदस्ती किंवा खोटी ओळख यासारखे प्रकार आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते। महाराष्ट्रासह देशातील विविध भागात अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत असून त्यातून धार्मिक ध्रुवीकरण अधिक तीव्र होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। समाजात शांतता आणि कायद्याचा आदर टिकून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते। दरम्यान विकास, रोजगार, शिक्षण आणि महागाई यांसारख्या मूलभूत प्रश्नांपेक्षा हिंदू मुस्लिम वादांवरच अधिक राजकारण होत असल्याची टीका नागरिकांमधून व्यक्त होत आहे। सामाजिक सलोखा राखणे आणि कायद्यावर विश्वास ठेवणे हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचं मतही अनेकांनी व्यक्त केलं। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।